होऊ शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही. आणि जेव्हा सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन तुम्हाला सांगतायत आणि पुराव्यानिशी सांगतायत, की ही जी मतदार यादी आहे ती सदोष आहे, त्याच्यामध्ये चुका आहेत, त्याच्यामध्ये घोळ आहेत आणि तरी देखील तुम्हाला हा अट्टहास आहे. आता तर दुसरी गोष्ट झाली म्हणजे विरोधी पक्ष म्हणत होता त्यावेळेला तुम्ही कदाचित दुर्लक्ष केलं असतं, तर सत्ताधारी म्हणतायत. बावनकुळेंचं स्टेटमेंट आहे, आता किती मतदार यादी संपूर्णपणे रद्द केली पाहिजे. हां. मुख्यमंत्री स्वतः म्हणतायत किंवा ते भाजपचे इतर नेतेही त्याच दृष्टिकोनात म्हणतायत. त्यांनी वेगळा अँगल घेतला असेल, पण ते मतदार यादीमध्ये दोष आहे एवढं निश्चितपणे ते सांगतायत. मित्र पक्ष त्यांचे जे आहेत महायुतीमधले तेही सांगतायत. मग जर सगळेच राजकीय पक्ष सांगतायत की मतदार यादी ही सदोष आहे, तर मग एवढा अट्टहास का? ह्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. दुसरी गोष्ट हं. व्हीव्हीपॅटच्या संदर्भात म्हणजे आज मला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अत्यंत दुःख वाटलं, की निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं जी कारणं देतात ती किती तकलादू आहेत. म्हणजे हं. व्हीव्हीपॅटच्या संदर्भात त्यांनी सांगितलं, की कायद्यानं आम्हाला मुभा नाही. आता तुम्ही लक्षात घ्या, की 2017 साली नांदेड वाघाळा मतदारसंघाच्या मध्ये त्यावेळेला व्हीव्हीपॅटचं टेस्टिंग राज्य निवडणूक आयोगानं स्वतः केलं होतं. हं. त्यावेळेला कुठला कायदा आडवा आला नाही आणि हां. ही प्रक्रिया सातत्यानं ही सुधारण्याच्या दृष्टिकोनातून पारदर्शक अधिकाधिक कसं होईल हे पाहण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते. आता ते हात वरती करतायत की नाही आम्ही आता ते व्हीव्हीपॅट वापरू शकत नाही, कायद्याने मुभा नाही. मग ह्याचंही उत्तर त्या ठिकाणी दिलं जात नाही. दुसरी गोष्ट